सजला, उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. आदरणीय व्यासपीठावर मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग व उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. मी स्नेहल गणेश कदम. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. मित्रांनो, दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. ती सकाळ प्रत्येक भारतीयासाठी खूपच वेगळी अशी होती. सुमारे 150 अधिक वर्ष गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याला मोकळा श्वास मिळाला होता. केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावरच तिरंगा देश फडकलेला नव्हता, तर तो तिरंगा प्रत्येक भारतीयांच्या हृदयात झळकलेला होता. पण त्या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. वीरांचे बलिदान, स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. केवळ सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर आपण स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो म्हणजे देशप्रेम नव्हे. आपला भारत देश ज्या देशाला स्वतःचा स्वर्णिम इतिहास आहे, उज्ज्वल परंपरा आहे, आज प्रत्येकालाच वाटते आपला भारत देश जागतिक महासत्ता बनला पाहिजे, विश्वगुरु बनायला पाहिजे. त्यासाठी मित्रांनो, आपला भारत देश पैशाने नव्हे तर माणसांनी समृद्ध बनायला पाहिजे. त्यासाठी नव्या टेक्नॉलॉजीची गरज नाही, त्यासाठी एकतेची, बंधुतेची, समतेची टेक्नॉलॉजी पाहिजे. त्यासाठी कुठल्याही मंत्रतंत्राची गरज नाही, तर त्यासाठी माणुसकीच्या मंत्रांची गरज आहे. पण सगळ्यांना लाज वाटते, स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आपण आज गुन्हेगारी, भ्रष्टाचार, संचार या समस्यांनी लढत आहात. पण समस्यांनी लढत आहात, त्याचबरोबर आपल्या देशातील दारिद्र्य, बेरोजगारी, असमानता या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहात. चला तर मित्रांनो, आपण सर्वजण येथे आपला भारत निर्माण करूयात आणि आपल्या सैनिकांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता आपण भारत मातेच्या रक्षणासाठी सज्ज होऊया. आपण आपला भारत देश विकसित करूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. अरे वा, छान, सुंदर, जोरदार टाळ्या. त्यानंतर आमच्या शाळेचा संचालिका सन्माननीय